विद्यार्थी मित्रांनो, रुद्र एज्युकेशनल या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी मध्ये होणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना दशांश अपूर्णांक हे प्रकरण आपलं सुरू असून या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकांची मिश्र उदाहरणं आज आपण बघणार आहोत। 0.4 छेद 0.04 अधिक 0.04 छेद 0.4 हा प्रश्न समितीने 2015 मध्ये आपल्याला विचारलेला आहे। मग ज्या ठिकाणी दशांश पूर्णांकांचा भागाकार करायचा असतो त्या ठिकाणी जो भाजक असतो त्याला आपण पूर्णांक संख्येमध्ये रूपांतरित करत असतो। 0.04 याला जर पूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं असेल तर 2 अंकानंतर 0 आहे म्हणजे काय 100 ने गुणावं लागेल। या ठिकाणी 1 अंकानंतर अंश आहे म्हणून आपल्याला 10 ने गुणावं लागेल। मग ज्यावेळेस छेदाला गुणायचं त्यावेळेस अंशाला सुद्धा गुणायचं। 0.4 गुणिले 100 छेद 0.04 गुणिले 100 अधिक 0.04 गुणिले 10 छेद 0.4 गुणिले 10। मग 4 1 4 हे 0 जसेच्या तसे एका अंकानंतर पॉइंट म्हणजे या ठिकाणी आपला पॉइंट येणार। 4 1 4 हे 2 0 जसेच्या तसे 1 आणि 2 दोन अंकानंतर पॉइंट 1 2 दोन अंकानंतर पॉइंट म्हणजे उरले फक्त 4 अधिक 4 1 4 0 जसाच्या तसा 2 अंकानंतर पॉइंट 1 2 या ठिकाणी पॉइंट या ठिकाणी 0। 4 1 4 हा एक 0 जसाच्या तसा एका अंकानंतर पॉइंट म्हणजे उरले फक्त 4। दोनही अपूर्णांकांचा जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी 4 आहे या ठिकाणी 4 आहे। जर छेद समान असतील तर आपण अंशांची बेरीज करत असतो। मग 40 अधिक 0.4 छेद 4 या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे। मग 40 अधिक 0.4 जर असतील तर त्याचं उत्तर काय येईल 40.4 छेद 4। जर हेच आपण 4 1 4 4 10 40 दशांश जसाच्या तसा 4 1 4 म्हणजे उत्तर काय आलं 10.1 एवढा उत्तर आलेला आहे। पर्याय क्रमांक 1 मध्ये 10.1 आहे म्हणजे काय तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। दुसरं उदाहरण बघूया। दुसऱ्या उदाहरणामध्ये 163.44 भागीला 2.4 त्याचं उत्तर किती हे आपल्याला विचारलेलं आहे। मग 163.44 भागीले 2.4 एका अंकानंतर या ठिकाणी दशांश आहे। जर याला पूर्णांकामध्ये करायचं असेल तर 10 ने गुणावं लागेल। मग 163.44 गुणिले 10 छेद 2.4 गुणिले 10 एक 0 लागेल कारण की एक तर तसा राहील 1 0 दोन अंकानंतर पॉइंट या ठिकाणी हा पॉइंट येईल डिवाइडेड बाय 24 1 24 हा 0 जसाच्या तसा एका अंकानंतर पॉइंट म्हणजे उरले फक्त 24 या ठिकाणी फक्त 24 उरलेले आहे। मग 1634.4 इकडचा जो 0 आहे तो नाही लिहिला तरी चालेल कारण की त्याला कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू किंमत नाही डिवाइडेड बाय 24। मग 24 चा जर आपल्याला पाढा येत असेल टेबल जर आपला 24 चा लर्न असेल पाठ असेल तर आपण सरळ 24 ने त्याला भाग देऊ शकतो। अन्यथा दोघांना 12 ने सुद्धा आपण भाग देऊ शकतो, 6 ने भाग देऊ शकतो, 4 ने भाग देऊ शकतो, 3 ने सुद्धा भाग देऊ शकतो। मग आपण 12 ने भाग देऊ। 12 1 12 12 2 24 12 1 12 16 मधले 12 गेले उरले 4 हे 4 आणि हे 3 झाले 43 12 3 36 उरले 7 7 आणि हे 4 झाले 74। मग 12 सकम 72 उरले 2 आणि हे 4 12 दुनी 24 एका अंकानंतर पॉइंट 136.2 डिवाइडेड बाय 2 बेस सक 12 उरला 1 बेआटी 16 उरले 2
एकांकानंतर पॉइंट म्हणजेच काय 68.1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघूया. दशांश अपूर्णांकांची या ठिकाणी बेरीज आहे, या ठिकाणी वजाबाकी आहे. 7.2 अधिक 4.8 छेद 5.6 वजा 3.2 याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. मग अंशांची सरळ बेरीज करून घेऊ. 7.2 अधिक 4.8 8 आणि 2 10 10 शून्य चला 1 7 आणि 4 11 11 आणि 1 12. मग एक पॉइंट जसाच्या तसा म्हणजे उत्तर आलं 12. तसंच या दोघांची वजाबाकी करूया. 5.6 वजा 3.2 6 मधून 2 गेले 4 तसाच्या तसा 5 मधून 3 गेले 2 उत्तर आलं 2.4. मग 12 छेद 2.4 जर आपल्याला हा दशांश चिन्ह काढायचं असेल तर आपण काय करू 10 ने गुणू, कारण की एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे. मग ज्या वेळेस याला 10 ने गुणायचं त्यावेळेस अंशाला सुद्धा 10 ने गुणावं लागेल. 12 गुणिले 10 2.4 गुणिले 10 12 आहे 120 छेद 24 1 24 शून्य तसाच्या तसा एकांकानंतर दशांश चिन्ह म्हणजेच काय 120 छेद 24 12 1 12 12 2 24 उरले 10 बे 1 बे 5 10 म्हणजेच फक्त 5 याचं उत्तर येईल. या ठिकाणी चौथ्या प्रश्नामध्ये 0.3 अधिक 0.5 भागिले 0.2 छेद 0.2 अधिक 0.3 भागिले 0.5 हे उदाहरण ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. याला सरळ रूप द्यायचं आहे. मग या दोघांची बेरीज करून घेऊ. 5 अधिक 3 8 म्हणजे काय 0.8 भागिले 0.2 2 अधिक 3 5 0.5 भागिले 0.5. अगदी सोपा साधा प्रश्न आहे. फक्त निरीक्षण आपल्याला करायचं आहे. आपण जर निरीक्षण व्यवस्थित केलं तर अगदी अचूक लवकरात लवकर हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. एका अंकानंतर पॉइंट आहे, याही ठिकाणी एका अंकानंतर पॉइंट आहे. सरळ सरळ जर एकाच अंकानंतर पॉइंट असेल तर भागाकार आपण सरळ करायचा आहे, पॉइंट नाही असं समजून. बे 1 बे चौक 8 0.5 आणि 0.5 म्हणजे एका अंकानंतर पॉइंट जर असेल तर पॉइंट नाही. 5 भागिले 5 1 म्हणजेच काय उत्तर किती आलं फक्त 4. पाचव्या प्रश्नामध्ये जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर जर असं असेल तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती. संख्या त्याच आहे, यामध्ये ज्या संख्या आहेत त्याच संख्या यामध्ये सुद्धा आहे. फक्त दशांश चिन्ह कुठे येईल ते आपल्याला शोधायचं आहे किंवा ठरवायचं आहे. 2015 मध्ये हा प्रश्न समितीने विचारलेला आहे. पर्याय सुद्धा दिलेले आहे. 2.060 20,600 2.06 आणि 206. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, उत्तर तर यापैकी एक आहेच आहे आणि फक्त दशांश कुठे येईल ते आपल्याला ठरवायचं आहे. या ठिकाणी जर निरीक्षण केलं 2 अंकानंतर पॉइंट आहे, एका अंकानंतर पॉइंट आहे. या ठिकाणी 2 अंकानंतर, या ठिकाणी एका अंकानंतर. असं जर असेल तर यातला एक पॉइंट गेला, यातला एक पॉइंट गेला, म्हणजे एका अंकानंतर दशांश चिन्ह उरलं. 206 उत्तर आलेलं आहे, 206 उत्तर आलेलं आहे आणि एका अंकानंतर पॉइंट दिलेला आहे. मग या ठिकाणाचा जर विचार केला तर या ठिकाणी पॉइंट नाहीच आहे. या ठिकाणी मात्र पॉइंट आहे 2 अंकानंतर. हा जो भाजक आहे या भाजकाला जर आपण पूर्णांकामध्ये रूपांतरित केलं म्हणजे 2 अंकानंतर जर पॉइंट असेल तर आपण 100 न गुणत असतो, याला सुद्धा 100 न गुणावं लागेल. मग 27,810 गुणिले 100 भागिले 1.35 गुणिले 100 बरोबर एकाने जर गुणलं तर उत्तर तेवढंच येणार. 27,810 हे शून्य जसेच्या तसे आणि 135 135 2 शून्य जसेच्या तसे 2 अंकानंतर पॉइंट म्हणजेच काय तर 27,00,000
81,000 भागिले 135 एवढं जर उत्तर येत असेल तर आता हे दोन शून्य या ठिकाणी वाढलेले आहेत, 135 या ठिकाणी आलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं दशांश चिन्ह आता येणार नाही, खाली नाही वर नाही, दशांश चिन्ह जर नसेल तर दशांश चिन्ह येईल कुठून? मग 206 वर हे दोन शून्य मात्र वाढलेले आहेत, दशांश चिन्ह आता द्यायचं नाही. असा कोणता पर्याय दशांश चिन्ह आहे? दशांश चिन्ह आहे त्या ठिकाणी फक्त 206 आहे जे इथे आले होते, आणि आता मात्र हे दोन शून्य वाढलेले असल्यामुळे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. 20,600 इतकं आपलं उत्तर येईल. 6वा प्रश्न बघूया. 6व्या प्रश्नामध्ये 5 पैसे, किती पैसे? 5 पैसे रुपयांमध्ये लिहिताना लिहितात, कसे लिहितात असं विचारलेलं आहे. 2014 मध्ये नवोदय विद्यालयाच्या पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. मग 5 पैसे आपल्याला रुपयांमध्ये लिहायचे आहे, कसे लिहितात? पहिला जो पर्याय आहे हे किती पैसे असतील? हे तर 55 पैसे आहे. 100 पैशांचा 1 रुपया हे 55 पैसे आहे. अशा प्रकारे जर 100 पैसे लिहिले तर हा 1 रुपया होतो. मग 50 पैसे जर लिहिले तर हा अर्धा रुपया म्हणजे काय? 0.50. मग हा जो 0.50 आहे हाही पर्याय आपला कटला, हाही पर्याय कटला, कारण की हे 55 पैसे आहे. हे तर हजारामध्ये रूपांतरित केलेलं आहे, मग हे येणार नाही. मग पर्याय क्रमांक बी 0.05 म्हणजेच 5 पैसे. 7वा प्रश्न घेऊया. 7व्या प्रश्नामध्ये 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. काय करायचा आहे? गुणाकार. मग 0.8 गुणिले 0.04 गुणाकार करत असताना पूर्णांकांचा किंवा दशांश पूर्णांकांचा गुणाकार करत असताना सरळ गुणाकार करायचा. 4 8 32. या ठिकाणी 2 अंकानंतर पॉइंट आहे, या ठिकाणी 1 अंकानंतर पॉइंट आहे. मग 2 अधिक 1 बरोबर 3. 3 अंकानंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. मग 1 2 3 या ठिकाणी पॉइंट येईल. अशा प्रकारे 0.032 किंवा 0.032 एवढं आपलं उत्तर आहे. आठव्या प्रश्नामध्ये दोन संख्यांचा गुणाकार किती? दोन संख्यांचा गुणाकार 3.92 दिलेला आहे. दोन संख्या आहेत, त्या दोन संख्यांचा गुणाकार 3.92 इतका आहे. त्यापैकी एक संख्या कशी आहे? या दुसरीच्या दुप्पट आहे. एक संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग दुसरी संख्या, ही जी दुसरी संख्या आहे, दुसरी संख्या x मान, दुसरी संख्या आपण किती मानली? x मानली. मग पहिली जी संख्या आहे ती जी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट पहिली संख्या आहे. मग एक संख्या किंवा पहिली संख्या बरोबर 2 गुणिले x म्हणजेच काय? 2x, तिच्या दुप्पट. या दोघांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 3.92. मग x गुणिले 2x बरोबर काय? 3.92 असं आपल्याला दिलेला आहे. या दोन संख्यांचा गुणाकार मग बे एक बे आणि x गुणिले x वर्ग बरोबर 3.92 किंवा 3.92. या ठिकाणी x वर्ग बरोबर 3.92 आणि हा जो 2 होता याचा आपल्याला इकडे पक्षांतर करायचा आहे. या ठिकाणी गुणाकाराचा संबंध आहे, जर पक्षांतर केलं तर तो भागिले जाणार. भागिले 2 बे उरला 1 झाले 19, बे 18 उरला 1 झाले 12, बे 12 दोन संख्यानंतर किंवा 2 अंकानंतर दशांश. मग काय आलं तर x वर्ग बरोबर 1.96. दोन ज्या संख्या आहेत किंवा दोन्ही ज्या बाजू आहेत या दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ घेऊ, कारण की x ही स्क्वेअर मध्ये आहे, वर्गामध्ये आहे. x वर्गचा स्क्वेअर रूट x इज इक्वल टू 1.96 चा स्क्वेअर रूट काय येईल तर 1.4. x इज इक्वल टू 1.4. मग आपल्याला विचारलेली आहे मोठी संख्या, ही तर लहान संख्या आहे. मोठी संख्या कशी आहे तर तिच्या दुप्पट आहे. मग
ही जी 2x आहे ही मोठी संख्या आपण काढूया. 2x बरोबर 2 गुणिले 1.4 बरोबर 14 दुनी 28 एका अंकानंतर पॉइंट. अशा प्रकारे 2.8 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 9वा प्रश्न बघूया. 9व्या प्रश्नामध्ये दोन दशमान संख्यांचा गुणाकार, याही ठिकाणी दोन संख्या आहे, दोन दशमान संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 14.837. जर त्यापैकी एक संख्या किती दिलेली आहे 4.01 जर असेल, एक संख्या 4.01 जर असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती 2010 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न नियमित येत असतात आणि म्हणून हे प्रश्न आपल्याला सोडवता आलेच पाहिजे. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. 3.7, 3.07, 3.007 आणि 37 या 4 पैकी एक अचूक उत्तर असणार आहे. आपण सोडवून बघूया काय उत्तर येते ते आपण ठरवूया. मग दोन संख्यांचा गुणाकार इतका जर दिलेला असेल, एक संख्या दिलेली असेल तर दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. समजा दुसरी संख्या x आहे. मग दोन संख्यांचा गुणाकार, पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 4.01 गुणिला x बरोबर गुणाकार किती आहे तर 14.837. x इथेच ठेवायचा, या संख्येचं इकडे पक्षांतर करायचं. x बरोबर 14.837 डिवाइडेड बाय 4.01. मग हा जो भाजक आहे, ही जी भाजक संख्या आहे ही दशांशामध्ये आहे. जर तिला आपल्याला पूर्णांकामध्ये करायची असेल तर दोन अंकांचा पॉइंट जर असेल तर आपण 100 ने गुणूया. मग 14.837 गुणिले 100 भागिले 4.01 गुणिले 100. मग एकाने जर गुणलं तर उत्तर तेवढंच येणार. 2 शून्य आपल्याला ठेवावं लागतील बरोबर. 14,837,00 3 अंकानंतर पॉइंट 1 2 3 म्हणजे या ठिकाणी आपला दशांश येईल. या ठिकाणी 401 2 शून्य दुसरीच्या तसे 2 अंकानंतर पॉइंट जर असेल तर या ठिकाणी दशांश चिन्ह येईल. 1483.7 भागिले 401. आता एका अंकानंतर दशांश हा येणार आहे. जर दशांश एका अंकानंतर येत असेल तर या पर्यायापैकी एका अंकानंतर दशांश असणारी संख्या कोणती आहे तर पहिली जी संख्या आहे किंवा ए नंबरचा जो पर्याय आहे 3.7 हा एका अंकानंतर दशांश आहे. या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश आहे, या ठिकाणी 3 अंकानंतर दशांश आहे, या ठिकाणी दशांश नाहीच. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे कशावर ठरवलं आपण तर या ठिकाणी एका अंकानंतर उत्तर दशांश आहे. म्हणूनच आपलं 3.7 इतकं उत्तर येणार आहे.